नमस्कार. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना आपण पाण्याची बचत कशा प्रकारे करू शकतो आणि कमी पाण्यामध्ये भाजीपाला पीक आपल्याला जर चांगलं आणायचं असेल तर आपण रेन पाईपच्या माध्यमातून भाजीपाला पिकवू शकतो. हे पहा, आपण जर पाहिलं इथं तर ह्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारची सरी काढलेली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं दारं दिलेलं नाही आहे. आपण रेन पाईपच्या माध्यमातून या ठिकाणी मेथीची भाजी हे पीक करणार आहोत. त्याचं असणार पूर्ण नियोजन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर सुरुवातीला आपण हा जो मेन आपली पाईप आहे ते पाहतोय आपण. ही जी आपली मेन पाईप आहे त्याला एक वाल जोडून अशा प्रकारे एक सब लाईन काढलेली आहे आणि ह्या सब लाईन शेताच्या बांधावरती उभी केलेली आहे आणि इथून आपण साधारणपणे खाली अशा प्रकारे पाईप जोडणार आहोत. आणि ह्या शेतामध्ये आपण मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता मेथी आणि कोथिंबीरीला ऑक्टोबर महिना चालू आहे. मेथी आणि कोथिंबीरीला 4 दिवसाला पाण्याची आवश्यकता असते आणि दारं देऊन आपण सारखं कष्ट करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आज रेन पाईपच्या माध्यमातून स्प्रिंकलच्या द्वारे हे शेत आपण भिजवणार आहोत. त्या ठिकाणी असं चाललेले हे कनेक्शन काढायचं चाललंय. हे आपले युवक शेतकरी पियुष दादा हे बघा, ही गिरमीट आहे. हे बघा, हे गिरमीट असतं. हे गिरमीटला त्याच्याद्वारे आपण पाऊनीची गिरमीट आहे. याच्याद्वारे आपण अशा प्रकारे PVC पाईपला आपण जे काय रेन पाईप आहे त्या रेन पाईपचं कनेक्शन काढून पाण्याची पूर्णप्रमाणे बचत होते. पहा, कुठल्याही दाराची गरज नाही. ते बघ, त्याला थोडंसं जोरात प्रेस देऊन आपण जर आतमध्ये प्रेस केलं तर त्याला एक सबलाईन त्या मापातच बीळ पडतं तिथं. त्याच्यामध्ये आपण हा जो काय आपला वॉल आहे, कॉक आहे, हा कॉक आपण इथं बसवतो. त्याच्या अगोदर हा वायसारा आहे. हा वायसारा आपण त्याच्यामध्ये, जेणेकरून आतमध्ये प्रेशरने पाणी असतं, पाणी बाहेर येऊ नये, लिकेज राहू नये म्हणून हा आपण वायसारा तिथं बसवत असतो. वायसारा बसवला त्यानंतर हा आपण वाल बसवायचा. वाल थोडा प्रेस केला, अगोदर पाण्यात लावून घ्यायचा थोडासा, म्हणजे पटकन बसतो तो. इथलं थोडंसं जमीन अशी त्याच्याबरोबर साफ करून घ्यायची आणि हा आपला रेन पाईप आहे. हे बसवू आपण. आता हे रेन पाईप आता इथं ह्याच्यामध्ये बसवायचा असा. हे बघा, इथं थोडंसं काय होतं, पातळ आहे हे, त्याच्यामुळं लवकर बसत नाही. आणि हे बसलं की त्याला थोडंसं असे एका जागेवर वळवून घ्यायचं आणि हे वरचं जे आहे का नाही त्याचं लॉक, त्या लॉकने ह्याला पॅक करायचं असं. हे बघा, हे असं पॅक होतं. आणि आपण जर रेन पाईप पाहिली, ह्याच्यावरती असे बारीक बिळ आहेत. पाहिजे तर बारीक बिळ आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की इकडं हे 8 फूट आणि त्या साईडला 8 फूट अशा प्रकारे हे
पाणी सोडत असतं. हे आपण समोर पाहतोय इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतरनी अशा प्रकारे आपण 4 रेन पाईप चं कनेक्शन काढलेलं आहे आणि हे 4 रेन पाईपचं कनेक्शन 10-10 फुटावरती काढलेलं आहे. डावीकडून 8 फुटावर काढले आणि मधल्या ज्या पाईप आहेत त्या साधारणपणे 15-15 फुटावरती कनेक्शन ठेवलेलं आहे, जेणेकरून 7-7 फुटावरती खंडी पाणी पडेल. अशा पद्धतीने आपण हे इन्स्टॉलेशन करून चालू करणार आहोत. अशा प्रकारे प्रोसिंग पवनी करून जे आधुनिक तंत्रज्ञान आहे याच्या माध्यमातून शेती जर केली तर नक्की फायदा होईल, कष्ट कमी होतील, उत्पन्न सुद्धा मिळेल. धन्यवाद.